तुम्हाला आठवतंय का? काही वर्षांपूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरात स्टोव्ह नावाचं एक उपकरण असायचं. या स्टोव्हमध्ये रॉकेल हे इंधन वापरून त्यावर स्वयंपाकही केला जायचा. मात्र कालांतरानं रॉकेलवर बंदी आली आणि मग स्टोव्हही बंद झाला. स्टोव्हची विक्रीही मोठ्या प्रमाणात थांबली आणि त्याऐवजी सगळीकडे आता LPG गॅसचा वापर सुरू आहे. मात्र आता पुन्हा एकदा घराघरात रॉकेलचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचं कारण म्हणजे सध्या LPG गॅसचा पुरवठा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यामुळे या विस्कळीत झालेल्या पुरवठ्याला पर्याय म्हणून केरोसिन अर्थात रॉकेलचा पर्याय पुन्हा सुरू करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जातोय. आणि ही माहिती विधान परिषदेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. हे सांगताना ते म्हणालेत की LPGला पर्याय इंधन म्हणून केरोसिन वितरणाचा पर्याय विचाराधीन आहे. LPGला पर्याय इंधन म्हणून केरोसिन देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला 11 मार्च 2026 रोजी माहिती देण्यात आली आहे. म्हणूनच आता पुढे न्यायालय आणि सरकार याबाबत काय निर्णय घेतो याकडे लक्ष लागले. म्हणूनच आता सरकार आणि न्यायालय याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.